मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने पुढे सरकतोय। येत्या 26 तारखेपासून जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत। काल पुण्यात जरांगेंच्या मोर्चाला तुफान प्रतिसाद मिळाला। त्यानंतर आता जरांगेंना मुंबईच्या वेशीवरच रोखण्यासाठी सरकारी पातळीवर हालचालींना वेग आलाय। याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। याशिवाय सरकारचे 2 शिष्टमंडळ देखील लोणावळ्यात दाखल झालेत आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेत। निलेश, मराठ्यांचं वादळ जसं मुंबईच्या दिशेने सरसावतंय तसं सरकारी पातळीवर हालचालींना वेग आलाय आणि जरांगेंची चर्चा करण्यासाठी सरकारची 2 शिष्टमंडळ देखील लोणावळ्यात दाखल झाली आहेत। बैठक झाली आहे पण तोडगा निघालेला नाहीये। काय अधिक माहिती आहे? नक्कीच दीपाली, मनोज जरांगे पाटलांसोबतची जी सरकारची जी बैठक ठरली होती ती बैठक मात्र निष्फळ ठरलेली आहे। ही सर्वात मोठी बातमी आहे। पण एकीकडे आझाद मैदानावर नारळ फोडणं झालेलं आहे आणि मुंबईतील जे मराठा बांधव आहेत त्यांच्याकडून स्टेज बांधणीला देखील सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत जरांगे पाटील लोणावळ्यातच थांबले होते कारण त्यांना नेमका मराठा आरक्षणासाठी तोडगा काढायचा होता। जर तोडगा हा शासनासोबतच्या आत्ताच्या बैठकीमध्ये जर लोणावळ्यामध्ये निघाला असता तर मुंबईपर्यंत जाण्याची गरजच उरली नसती, असे देखील जरांगे पाटील आता बोललेले आहे। परंतु जरांगे पाटील आता जे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जे बोलले की आता आम्हाला मुंबई येथे आझाद मैदानावर जाऊनच आमचे आरक्षण घेऊन परत यायचं आहे, असे देखील आता जरांगे पाटील बोललेले आहे। दीपाली, नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।